हे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाचं काम आहे का? स्वतः जाऊन फॉर्म भरून घ्यायचे, जबरदस्तीनं धमक्या द्यायच्या? ठीक आहे, सत्ता आहे, जाईल ना तुमची सत्ता केव्हा तरी. तुम्ही का अमरपट्ट्या घेऊन आलात का? कामगारांच्या मागण्या न्याय्य आहेत. शिवसेना त्यांच्यासाठी, शिवसेनेने पण त्या विषयावर परवा मोर्चा काढला होता शांतपणे. तुम्ही विमानतळावरती गोंधळ घालताय, लोकांना त्रास देत आहे. काल विमानतळावरती एक आंदोलन झालं, कोणी केलं? आणि दिवसभर मुंबईचं विमानतळ हे बेशिस्त आणि बंद अवस्थेत होतं. अनेक विमानं रद्द झाली, लोकांचे हाल झाले. विमानतळावर झाले का? कोणी केलं हे? भारतीय जनता पक्षाने काल विमानतळावर संप घडवला. का घडवला? विमानतळावर शिवसेनेच्या संघटना आहेत. कधीही प्रवाशांना त्रास होईल अशा प्रकारचं आंदोलन शिवसेनेने केलं नाही. पण विमानतळावरती अडाणीची मालकी झाल्यानंतर तिथे भारतीय जनता पक्षाचे रवींद्र चव्हाण जे अध्यक्ष हे स्वतः जातात, कामगारांना धमक्या देतात, कामगारांकडून जबरदस्तीनं फॉर्म भरून घेतात युनियनचे, त्यांच्या पोलिसांना फोन करतात एअरपोर्टच्या, आणि इतर युनियनच्या लोकांना तुरुंगात टाका सांगतात. हे रवींद्र चव्हाण करतात. त्यांना वाटते कणकोली कुडाळ आहे का हे? आणि त्याच कामगारांना त्यांनी काल संप करायला लावला आणि हजारो प्रवाशांचे काल दिवसभरात हाल झाले. बाळासाहेबांची आम्हाला शिकवण होती, जी सर्व्हिस इंडस्ट्री आहे तिथे तुम्ही डिस्टर्बन्स म्हणजे गैरव्यवस्थापन होईल असं करू नका. त्याच्यामध्ये इस्पितळा संप करू नका. हॉटेल जी मोठी आहेत, पंचतारांकित परदेशी गेस्ट तिकडे येतात, तिथे संप करण्याचं टाळा. विमानतळांसारख्या ठिकाणी रेल्वे शक्यतो टाळा, लोकांना त्रास होतो. सरकार कोणाचं अडाणीचं आहे ना विमानतळावर, मग तुम्ही संप करून लोकांना का वेठीस धरताय? मिस्टर रवींद्र चव्हाण, हे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाचं काम आहे का? स्वतः जाऊन फॉर्म भरून घ्यायचे, जबरदस्तीनं धमक्या द्यायच्या? ठीक आहे, सत्ता आहे, जाईल ना तुमची सत्ता केव्हा तरी. तुम्ही का अमरपट्ट्या घेऊन आलात का? कामगारांच्या मागण्या न्याय्य आहेत. शिवसेना त्यांच्यासाठी, शिवसेनेने पण त्या विषयावर परवा मोर्चा काढला होता शांतपणे. तुम्ही विमानतळावरती गोंधळ घालताय, लोकांना त्रास देत आहे का? कुठला प्रकार आहे? देवेंद्र फडणवीसांना माझं आव्हान आहे, हा तुम्ही जनतेचे नेते आहात ना, हा त्रास जो लोकांना तुमचे लोक देत आहेत रवींद्र चव्हाणसारखे, हा तुम्हाला मान्य आहे का? काहीतरी माणुसकी आणि शिस्त ठेवा राजकारणामध्ये.